दृष्टीने बघताना इथे मी काही हे बायफर्गेशन नाही करणार आहे की बाबा आता फिजिक्सचे किती, केमिस्ट्रीचे किती, बायोचे किती. मी इथे तुम्हाला सांगतोय की 20 प्रश्न आहेत आपले. या 20 प्रश्नांपैकी किती येणं हे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला कंपल्सरी आहे. बाकीचे आले तर ते तुक्के, पण बाकीचे सुद्धा आपण निगेटिव्हला पकडू, म्हणजे आपला वर्स्ट कंडिशनमध्ये स्कोर किती येतो हे आपल्याला कळेल. म्हणजेच थोडक्यात काय, आपण लगेच बघूया. इथे आपण बघूया हे कंपल्सरी प्रश्न येणे अपेक्षित आहे. हे प्रश्न नाही आले तरीही चालणार आहेत, किंवा एक प्रकारे नाही आले तर ऑलमोस्ट हाय चान्सेस आहेत की हे आपल्याला नाही येतील. मग याच्यामध्ये आपण एक प्रकारे असं म्हणूया 50-50 वाले सुद्धा टाकणार आहोत. मग जर आपण 2017चा PYQचा पेपर बघतोय, पहिला प्रश्न ज्याचा लॉजिक क्लिअर आहे त्याला जमेल, 50-50 मध्ये आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण बघतोय इथे, हा पहिल्या प्रश्नापेक्षा अतिशय कठीण प्रश्न आहे. म्हणजे इट वॉज द फर्स्ट इयर, 2017 वॉज द फर्स्ट क्वेश्चन पेपर ऑल्सो की जिथे आपल्याला सायन्समध्ये असे न्यूमरिकल्स आलेले होते. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला ही खूप जास्त तिथे गेल्या काहीतरी हेवी वाटलेलं होतं, पण त्यातही अनेकांनी सोडवलेल्या गोष्टी होत्या. आणि त्यावेळेस 179 कट ऑफ लागलेली होती. सीसॅटचा पेपर ऑब्व्हियसली 110 ॲव्हरेजवाला होता, म्हणजे त्या पेपरमध्ये एक 90 मार्क आपण असं पकडूया की GS मध्ये ॲव्हरेज होता. त्यातनं सायन्स कसं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. नाही तर आपल्या इथे खूप जास्त चर्चा आहेत, हे असं होईल ते तसं होईल, एवढे मार्क आणि तेवढे मार्क, ते पाहिजेच, पण एक प्रकारे रियालिटी चेक सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे. हा सुद्धा प्रश्न रादर या प्रश्नाला मी कठीण प्रश्न म्हणेन. ठीक आहे. पुढे बघा, हा सदरचा प्रश्न आहे ज्याचं पुन्हा एकदा अगेन लॉजिक चांगलं आहे, त्याचं हे बरोबर येईल, हा सुद्धा आपण नको पकडूया. चौथा प्रश्न मात्र हा आलाच पाहिजे कंपल्सरी. बेसिक अंडरस्टँडिंगवर हा प्रश्न आहे. 8 मिनिटं 20 सेकंदाला तुम्हाला जेव्हा फक्त सेकंदांमध्ये गुण उत्तर करता येईल तेव्हा तुमचं उत्तर निघेल. हा एक प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे, म्हणजे हा 1 झाला. दुसरा हा प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं आहे, म्हणजे 2 झाला. त्यानंतर तिसरा हा प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं होतं, हा 3 झाला. चौथा आपण म्हणूया विटामिन B12. अनेकदा आपण बेसिक कंटेंटमध्ये बघतो की हे आलंच पाहिजे. मी लेक्चरमध्ये सांगितलं की काय फोकस करायचं आहे, हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे. पाचव्या बाबतीमध्ये सांगायचं आहे, हा अनेक आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, नाही आपण म्हणू शकत. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला आपण जर बघतोय तर साधारणतः लक्षात घ्या 54, 55, 56, 57 हे 4 प्रश्न डॉट माहिती असणं गरजेचं होतं. लायकेनचा प्रश्न आहे पुन्हा एकदा, हा सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. 5वा झाला. त्यानंतर हा पुन्हा एक प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न, 6वा तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. त्यानंतर हा पुन्हा एकदा कठीण प्रश्न आहे, नाही माहीत असलं तरीही चालणार आहे. त्यानंतर हा खूप सोपा प्रश्न आहे, एक प्रकारे कितवा आपण म्हणूया, हा 6वा प्रश्न आहे मे बी. ठीक आहे. म्हणजे जर आपण बघतोय 2, 3, 4, 5, 6, हा 6वा प्रश्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. त्यानंतर हा 7वा प्रश्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. त्यानंतर पुन्हा येता हा 8वा प्रश्न तुमचं बरोबर येणं अपेक्षित होतं. त्यानंतर 9वा प्रश्न बरोबर येणं अपेक्षित होतं. त्यानंतर 10वा प्रश्न बरोबर येणं अपेक्षित होतं हे. त्यानंतर हा पुन्हा एकदा कठीण आहे, सोडून देऊया आपण. ठीक आहे. त्यानंतर 11वा प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित होतं, ऑब्व्हियसली 10⁻18 आहे. ठीक आहे. त्यानंतर हा 11वा प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित होतं. आणि त्यानंतर असं आपण पकडूया की साधारणतः हा एकदम काय म्हणूया की आला तर आला किंवा नाही आला या स्वरूपामध्ये. मग आपण काय बघतोय की 11 प्रश्न जे आहेत ना आपले, ते आपल्याला बेसिकली येणं अपेक्षित आहेत, कंपल्सरी 11 प्रश्न. ठीक आहे, या पेपरमध्ये. आणि मग आपण असं पकडूया की 9 प्रश्न हे आपण एक प्रकारे मारले, त्यातला साधारणतः एखाद दुसरा तर तुक्का लागणारच आहे. ठीक आहे. एकदम प्रॅक्टिकल सांगतोय तुम्हाला मी, काही इथे काय जस्ट ज्ञान पाजळलं नाही आलं, ते मी माझ्या कंटेंटमध्ये पाजळलंय. पण इथे जर आपण बघायचं झालं तर आपण 11 हे डॉट बरोबर येणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचे हे 22 मार्क. त्यानंतर एक प्रकारे 9 पैकी समजा आपले 2 बरोबर आले, म्हणजे हे तुमचे झाले 4 मार्क. मग जवळजवळ तुम्हाला 26 बरोबर येत आहेत आउट ऑफ 40. पण निगेटिव्हचा जर विचार करतो तर 14 गेले. 14च्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पुन्हा एकदा 3 चौक 12 आणि ते अर्धे म्हणजे 3.5 झाले. 26 वजा 3.5 जर आपण पकडले तर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे 22.5 हे आपला कोर स्कोर आहे आउट ऑफ 40 पैकी या पेपरमध्ये. ठीक आहे. दिस नीड टू बी आयडेंटिफाईड, कारण याच्यावरनं तुम्हाला कळणारे अटेम्प्ट कसा द्यायचा, काय द्यायचा, कुठे अभ्यास केला पाहिजे ह्या गोष्टींसाठी. तर हे 22.5 जर 179 कट ऑफ लागते, तर 189 कट ऑफ लागते, तर खूप चांगला हा एक प्रकारे स्कोर आहे. आणि आजही आपण बघतो तुमचा 26 प्लस नेट कितीही स्कोर आला तर तो कुठल्याही पेपरसाठी चांगला आहे. त्यामुळे ही संकल्पना या दृष्टीने पाहायची. आता आपण PYQकडे बघूया. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला रियालिटी चेक कसा घ्यायचा असतो, तर ह्या स्वरूपातनं घ्यायचा असतो. आता हा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे. अगेन हा पहिला प्रश्न पुन्हा एकदा लॉजिक म्हणण्यापेक्षा स्मार्टनेसवर डिपेंडंट आहे. म्हणजे कसं आपण बघूया. चला, पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोन
हा 60 डिग्री आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दर्शवणारा किंवा किती एक प्रकारे ते एककांमध्ये चुंबकीय क्षेत्र असेल ते काढायचे. आता सरळ साधी सोपी संकल्पना आहे. जेव्हा आपण अर्थचा विचार करतो तर अर्थचा जो आपल्याला नॉर्थ पोल आहे आणि साऊथ पोल आहे हा एक प्रकारे चुंबकीय बाबतीमध्ये एक्झॅक्ट उलट आहे. म्हणजे चुंबकीयच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर साऊथचा पोल हा +90 डिग्रीला आहे, नॉर्थचा पोल हा उलटा असल्यामुळे -90 डिग्रीला आहे. हे बेसिक चुंबकत्वाचं आपल्याला उदाहरण बघायला मिळतं. आता तुम्हाला काय विचारलंय, मग तुम्ही एक प्रकारे 60 अंशाचा कोनाचा विचार करा. आता ते मायनस प्लस सोडून द्या, फक्त ही अंडरस्टँडिंग आहे कन्सेप्टची. आता तुम्हाला काय कळते, 60 अंशाच्या कोनावर आहे तिथे तुम्हाला आता एकक काढायचंय. बरं, 60 अंशाचं एकक काढायचं म्हणजे आता तुम्हाला अजिबात त्यावेळेस माहिती असणं गरजेचं नाहीये की cos 60 म्हणजेच काय, एक प्रकारे हाफ. cos 60 जेव्हा आपण टेक्निकली बघतो म्हणजेच ती किती झाली, आपण कन्सिडर करूया हाफ झाली. ही त्याची बेसिक व्हॅल्यू. हे तुम्हाला इथे माहिती असणं अपेक्षित नाही. पण मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही साधी सरळ गोष्ट आहे, इथे 26चा घटक आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, बरं सूत्रानुसार जरी जायचं झालं तर आपल्याला काय बघायला मिळतोय, R = h/cos 60 असा आपण विचार करूया. ठीक आहे, मग h आपण किती कन्सिडर करतोय, आपल्याला 0.26 दिलेली आहे. ठीक आहे, आडवा घटक ह्या रेडियसवर आहे 0.26च्या, म्हणजेच काय 0.26 डिवायडेड बाय 1/2, म्हणजेच हा भागाकाराचा वरती जाणार गुणाकारामध्ये, म्हणजे 0.26 × 2 झालं तुमचं 0.52 आहे का बघा ऑप्शनमध्ये, संपला विषय. हे एवढं साधं सरळ होतं. पण त्यावेळेस तुम्हाला माहिती असणं हे अपेक्षितच नाही. दॅट आय कॅन ॲक्सेप्ट. मग ही सिच्युएशन कशी सांभाळायची, आपलं काय लॉजिक आहे, मी तुम्हाला काय म्हटलंय की एकतर उत्तर 0 आलं पाहिजे किंवा एकतर उत्तर पूर्ण संख्या आलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट, जर उत्तर पूर्ण संख्या येत असेल आणि तुम्हाला जर इथे 26 दिसत असेल तर ह्याला तुम्हाला एक प्रकारे 0 किंवा पूर्ण संख्येत उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही 13ने 1 तर भागलं पाहिजे किंवा 26ने 1 तर गुणलं पाहिजे किंवा 13 × 2 26 अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. पण 26 हा मूळ एकक असल्यामुळे 26च्या पाड्यामध्ये कुठले कुठले येतात याचा आधी विचार करा. 26ने 156ला भाग जातो का, आधी एक विचार करा. 26ने 13ला भाग जातो का, हा विचार करा. 0 पॉईंटमध्ये उत्तर नकोय मला एकतर उत्तर 0 किंवा पूर्ण संख्या पाहिजे. हे इथे 0 पॉईंटमध्ये आहे, मान्य आहे, परंतु इथे ते दिलंय म्हणून ते उत्तर आहे. मायनसमध्ये नाही जायचंय आपल्याला. ठीक आहे, आपल्या प्लसमध्येच उत्तर पाहिजे. ऑप्शन हे आपल्याला प्लसमध्येच आहेत. मग आता साधी सरळ गोष्ट आहे, तुम्हाला जो कोणी व्यक्ती ज्ञान पाजळेल ना की बाबा हे असं तुम्हाला लक्षात ठेवा, मूर्ख बनवतायत ते, त्या मोमेंटला हे कोणालाच माहित नव्हतं. मग अशा वेळेस काय करायचं, या दोनच गोष्टी, उत्तर 0 आणायचं किंवा पूर्ण संख्या आणायचं. उत्तर ज्या ऑप्शनने 0 येईल किंवा एक प्रकारे तुम्ही बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार केल्यानंतर जी पूर्ण संख्या येईल त्या दोघांपैकी कुठला तरी एक ऑप्शन मध्ये असणार आहे. आता 26 जर आपण करतोय, 26 दुने किती झाले, 52 झाले. 26 त्रिक किती झाले, एक प्रकारे 18 म्हणजे जवळजवळ तुमचे 78 झाले. 26 चोक किती झाले, एक प्रकारे 25 आणि 4 म्हणजे 104 झाले. 104 आणि एक प्रकारे 52, पुन्हा एकदा 26 दुने 52 म्हणजे 56चा भाग लागतो. म्हणजेच आयदर तुमचं उत्तर हे आहे किंवा हे आहे. हा ऑप्शन तुम्ही आधी कट करत चला. मग 0.52 आणि 15.6 एवढं विचारलेलं आहे. आता पुन्हा हा जो काही आडवा एकक आहे हा कशावर आहे, cos 60 वर आज अवेलेबल आहे. ठीक आहे, मग जर आपण या स्वरूपामध्ये एक प्रकारे हा 90 डिग्री, हा 90 डिग्री, इथे कुठेतरी आपल्याला 60 बघायला मिळणार आहे, इथे कुठेतरी आपल्याला 60 बघायला मिळणार आहे. ही सरळ साधी गोष्ट, उतार कोण जर 60 आहे, पण हा उतार कोण आहे म्हणजे ह्याच्या बाबतीमधलं हा कोणाची व्हॅल्यू 60 दिली आहे म्हणून आपण हे लॉजिक तिथे नाही लावू शकत. मग अशा वेळेस किती एककावरती आहे तर 0.26 एककावरती बसलेली आहे. मग इक्वेटरला जर आपण 0 पकडलं तर 0.26 इथे कुठेतरी येईल. म्हणून जर तुम्ही कन्फ्यूज असाल 156 आणि 13 मध्ये तर जवळची व्हॅल्यू कुठली, सॉरी 156 आणि 52 मध्ये तर जवळची व्हॅल्यू कुठली आहे, 52 नाही. सरसकट ते उत्तरले आणि विषय संपवा. ठीक आहे, पेपरमध्ये काय करायचं हेही मी तुम्हाला सांगतोय. सांगायचं तात्पर्य, आयदर फॉलो दिस रूल. ठीक आहे, हा रूल त्या मोमेंटला माहिती असणं कठीण आहे. त्या मोमेंटला हा पेपर पहिल्यांदाच सगळ्यांना होता. बरं, त्यानंतरही याच्यावर कधी प्रश्न नाही आला. बट मग जर असा प्रश्न आला तर काय करायचं, सेम लॉजिक वापरायचं. ॲटलिस्ट मी म्हणेन, हा तर आपण निगेटिव्हमध्येच पकडतोय ना प्रश्न, नाही चाला असं पकडतोय, तर अशा वेळेस तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही एक प्रकारे ऑप्शन उत्तर क्रमांक 4 किंवा 2 नाही मारलं पाहिजे, 1 किंवा 3 मध्ये तुमचं त्यावेळेस जे काही डोकं चालेल ते मारलं पाहिजे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर सदर आशयाने काढायचं होतं. पुढचा चलो, हा प्रश्न आपण टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा घेतलेला आहे. बरं, मी जसं तुम्हाला म्हटलं की टेस्ट सिरीज का करणं गरजेची आहे, कारण साधी सरळ गोष्ट आहे की तुम्हाला ते प्रश्नांना वेगवेगळ्या अँगलने आपण टच केलेलं आहे. आणि मी नेहमी म्हणतो मला किती मार्क मिळतात अजिबात सांगू नका. माझे एकच मत आहे की तुम्ही एक प्रकारे तेवढे त्या लेवलला जाऊन तुमची रिव्हिजन करताय का, आणि ज्याला माझ्या टेस्ट सिरीजचा फायदा होतो का, जर होत असेल तर वेल अँड गुड. ठीक आहे, मग बघा काय आपण जिओ स्टेशनरी ऑर्बिटबद्दल बोलतोय. ठीक आहे, काय मी सांगितलंय तुम्हाला, आपल्याकडे टोटल 3 ऑर्बिट असतात. ठीक आहे, 3 म्हणजे 4 आपण म्हणूया, पण मेजर 3 असतात. सगळ्यात पहिल्यांदा कुठला असतो, पोलार अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, त्यानंतर दुसरा आपल्याला कुठला बघायला मिळतो तर एक प्रकारे दुसरा असतो जिओ स्टेशनरी अर्थ
ऑर्बिट. त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतो, जिओ सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट. आणि त्यानंतर आपण कुठला बघतो इकडे, सन सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट. ठीक आहे. आता हे काय झाले, ऑर्बिटच्या प्रकारानुसारचे प्रकार आहेत, म्हणजे या टाईपचं ऑर्बिट आहे बुवा. ठीक आहे. त्यानंतर अजून एक पॅरलल जर बघायचं झालं, ऑर्बिटचे अजून प्रकार बघायला मिळतात. एक आहे लो अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, हा एक प्रकार. दुसरा आपल्याकडे प्रकार आहे मीडियम अर्थ ऑर्बिट. तिसरा आपल्याकडे प्रकार आहे हाय अर्थ ऑर्बिट. म्हणजे हे दोन वेगवेगळे पद्धतीने ऑर्बिटचे केलेले वर्गीकरण. ठीक आहे. पोलार अर्थ ऑर्बिट म्हणजेच काय, जे पोल आहेत ना आपले, या पोलला कव्हर करणारं ऑर्बिट. म्हणजे जर आपण विचार करतोय, तर आता आपण पुन्हा आपल्या स्क्रीनकडे एक पेजच मी ॲड करतो. ठीक आहे. जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा पोलार अर्थ ऑर्बिट म्हणजेच काय, पृथ्वी आहे, पृथ्वीचा हे नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, ह्यांना कव्हर करणारं ऑर्बिट, दॅट इज पोलार अर्थ ऑर्बिट. कसंही फिरलं तरी ते एक प्रकारे ह्यांना कव्हर करते. मग पोल्सला कव्हर करायचं, तर त्या मानाने ते एक प्रकारे लो अर्थ ऑर्बिटमध्ये सुद्धा असतं, म्हणजे कमी हाईटवर असतात. दुसरं काय असतं आपल्याकडे, एक प्रकारे जिओ स्टेशनरी ऑर्बिट. ते एक प्रकारे पृथ्वीच्या इक्वेटरला कव्हर करणारे असतात, म्हणून ते पृथ्वीपासून लांब सुद्धा असतात आणि अल्टिमेटली पृथ्वी सोबत फिरतायत की काय असं सुद्धा भासत असतं. आणि अल्टिमेटली आपण बघतो की 36,000 किलोमीटरपर्यंत, म्हणजे 35,780 टू बी प्रिसाइज किलोमीटरपर्यंत ते हाईटवर असतात, म्हणजे ते हाय अर्थ ऑर्बिटवर असतात हाईटनुसार. तिसरं आपण काय बघतोय, तर एक प्रकारे जिओ सिंक्रोनस ऑर्बिट. म्हणजेच काय, आता फक्त ओव्हरऑल अप्रोच न घेता पृथ्वीच्या फिरण्यानुसारचा अप्रोच पाहिजे. मग पुन्हा एक प्रकारे पृथ्वीच्या फिरण्याला जिओ सिंक्रोनस ऑर्बिटद्वारे काय केलं जातं, कव्हर केलं जातं. त्यांची हाईट जास्त आहे, हाईटनुसार हाय अर्थ ऑर्बिटमध्ये, पण ते पृथ्वीप्रमाणे एक प्रकारे कक्षांमध्ये फिरतायत. मग टेक्निकली जर सांगायचं झालं तर 3 जिओ सिंक्रोनस ऑर्बिट आपल्याला सॅटेलाइट्स असे लागतील त्या ऑर्बिट्समध्ये, की त्या 3 म्हणजे किमान 3 की ज्याच्या माध्यमातून पूर्ण पृथ्वी कव्हर करायची आहे. तर चौथं आपल्याला बघायला मिळतं सन सिंक्रोनस. सन सिंक्रोनस म्हणजेच काय, सूर्य ज्या वेळेला जिथे आहे, ठीक आहे, ही पृथ्वी आहे, सूर्य जर समजा 9:30 वाजता इथे आहे AM ला, ठीक आहे, त्यानंतर 12 PM ला इकडे आहे, तर ह्या वेळेप्रमाणे सूर्य ज्या वेळेस मध्य आहे, प्रॉपर मध्यावरती आहे, डोक्यावरती आहे, तेव्हा ते ऑर्बिट त्या ठिकाणी, म्हणजे त्या सॅटेलाइट ते आपल्या त्या ऑर्बिटमधनं तिथे फिरलं पाहिजे. म्हणजे आज सकाळी जर 9 वाजता पुण्यावर जर ते ऑर्बिट असेल, म्हणजे सॅटेलाइट असेल त्या ऑर्बिटमध्ये फिरणार, उद्या सुद्धा 9 वाजताच तिथे असणार आहे, परवा सुद्धा 9 वाजता असणार आहे. सूर्याच्या वेळेप्रमाणे जे सॅटेलाइट त्या ऑर्बिटमधनं फिरवले जातात, दॅट इज टू बी नोन ॲज सन सिंक्रोनस ऑर्बिट. त्यानंतर काय असते, आपली पृथ्वी आहे. ठीक आहे. पृथ्वीवर ते तपांबर सीतांबर बघितलं आपण, जे काय असेल ते. मग त्याच दरम्यान आपण काय बघतो, युजली आपला जो ट्रोपोस्फिअर असतो, तपांबर असतो, हा 13 किलोमीटरपर्यंत असतो. ठीक आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ माउंट एव्हरेस्ट, जो 8.8 किलोमीटरवर आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर साधारणतः 200 किलोमीटरपर्यंतचं जे अंतर आहे ना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, इथपर्यंत कुठलंच सॅटेलाइट फिरत नसते. ठीक आहे. त्यानंतर मग बघतोय 200 पासून खास करून 2000 किलोमीटरपर्यंत जे ऑर्बिट आहे ना, त्याला लो अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याच्या वरचा, आता टेक्निकली सांगायचं तर लो अर्थ ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिटच असतं. मग लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच काय, 2000 किलोमीटरपर्यंतचं. मग 2000 किलोमीटरपासून 36,000 किलोमीटरपर्यंत, म्हणजेच टू बी प्रिसाइज 35,780 किलोमीटरपर्यंत आपल्याला काय बघायला मिळतं, तर एक प्रकारे लक्षात घ्या तुम्ही, तर हाय अर्थ ऑर्बिट बघायला मिळतं. आणि मग एक प्रकारे बोलण्याला सोपं जाण्यासाठी ह्या दोघांचा जो काही मधला भाग आहे, खास करून 18 ते 20,000 किलोमीटरपर्यंतचं, त्याला टेक्निकली काय म्हणत असतो आपण, मीडियम अर्थ ऑर्बिट एवढं म्हणत असतो. ही साधी सरळ गोष्ट आहे. हे झालं तुमचं ऑर्बिटचं पूर्णपणे नॉलेज. आणि आता आपण पुन्हा आपल्या प्रश्नाकडे येऊया. मग आपल्याला कळेल, समुद्र सपाटीपासून 20,000 किलोमीटर व एक कक्षा परिभ्रमणास 12 तास लागतं. ठीक आहे. जिओ स्टेशनरी ऑर्बिटबद्दल चर्चा आहे. समुद्र सपाटीपासून 36,000 किलोमीटरपर्यंत व एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात. समुद्र सपाटीपासून 400 किलोमीटरपर्यंत व एक कक्षा परिभ्रमणास 90 मिनिटं लागतात. थोडक्यात काय, तिसरं स्टेटमेंट पोलार अर्थ ऑर्बिट किंवा एक प्रकारे लो अर्थ ऑर्बिटबद्दल चर्चा झाली आहे. दुसरं स्टेटमेंट जर सांगायचं झालं तर इथे जिओ स्टेशनरी ऑर्बिट किंवा हाय अर्थ ऑर्बिटबद्दल हाय अर्थ ऑर्बिट बद्दल चर्चा सुरू आहे. एकच मिनटं, हे काही फंक्शन आहेत ना, अजून मला कळणंच बाकी आहे. हां, ठीक आहे.
दुसरं स्टेटमेंट 36,000 किलोमीटरची चर्चा आहे. टू बी प्रिसाइज काय म्हटलं 35,780. एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात. हे हाय अर्थ ऑर्बिट बद्दल चर्चा आहे किंवा जिओ स्टेशनरी ऑर्बिट बद्दल चर्चा आहे. म्हणजेच काय, हाय अर्थ ऑर्बिट, लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट हे हाईट नुसारचे प्रकार आहेत आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिट ते फिरण्यानुसारचे प्रकार आहेत. मग त्या दृष्टीने हे आहे. आणि समुद्र सपाटीपासून 20,000 किलोमीटर व एका कक्षा परिभ्रमणास 12 तास लागतात. हे युजुअली सांगायचं झालं तर मीडियम अर्थ ऑर्बिट मधलं आपल्याला घटक बघायला मिळतो. इथे कुठल्याही पद्धतीचं सॅटेलाइट नाही आहे. ह्या पद्धतीनुसार हे सॅटेलाइटच्या पद्धती आहेत आणि त्याच्यानुसार वर्गीकरण आहे. हे सॅटेलाइटचं हाईट नुसारचं वर्गीकरण आहे. इथे जिओ स्टेशनरी विचारलंय म्हणजेच ते 36,000 किलोमीटरवर आहे. ते इक्वेटर सोबत इक्वेटरला साधारणतः पॅरलल आहे असं वाटतं आणि पृथ्वी जशी फिरते त्या दृष्टीनेच ते जणू काही फिरते असं वाटतं. ते जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स असतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, पोलार अर्थ ऑर्बिटला एक कक्षा परिभ्रमणाला 90 मिनिटं लागतात कारण ते जवळच्या हाईटवर आहे. जेवढी हाईट जास्त तेवढा फिरायला लागणारा वेळ कसा असतो, एक प्रकारे आपल्याला जास्त वाढत जातो. जेवढी हाईट कमी तेवढा फिरायला लागणारा वेळ कमी असतो. काही काहींना असं वाटतं की जेवढं सॅटेलाइट मोठं किंवा छोटं त्याच्यानुसार एक प्रकारे त्या फिरत असलेल्या गोष्टीला म्हणजे त्याचा स्पीड ठरत असतो. असं अजिबात नसतं. तुम्ही 2000 किलोचं सॅटेलाइट घ्या आणि 1 किलोचं सॅटेलाइट घ्या आणि त्याला 200 किलोमीटर हाईटवर फिरवा, ते समान स्पीडने फिरणार आहे. कारण ते त्या सॅटेलाइटच्या वस्तुमानावर डिपेंड नाही आहे. ते सॅटेलाइट समुद्र सपाटीपासून किती पृष्ठभागापासून आपल्यापासून वरती आहे त्याच्यावर ते डिपेंड असतं. सरसकट या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक 2. हे लक्षात घेणे इथे गरजेचं आहे. ठीक आहे, चलो. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडवर इथे फोकस करणं गरजेचं आहे. हा प्रश्न आहे, याला म्हणायचं फिरसे. काय म्हणायचं? फिरसे. फिरसे म्हणजेच काय, अल्ट्रा फिल्ट्रेशन. दुसरं म्हणजेच काय आहे, एक प्रकारे आपण असं कन्सिडर करूया सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्बेशन. त्यानंतर असतं आपलं ट्युब्युलर सिक्रेशन आणि चौथं असतं आपलं एक प्रकारे एक्सक्रिशन. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्याला पाहिजे. याला तुम्ही काय म्हणायचं, फिरसे म्हणायचं. म्हणजेच काय, एक प्रकारे आपली किडनी जी असते ना, किडनी, ठीक आहे, ही किडनी मूत्र तयार करण्याचं काम करते. ठीक आहे, 2016ला प्रश्न आलेला, किती मूत्र तयार करते? 1.9 लिटरपर्यंत असतं ते दिवसाला निरोगी मानवाचं. आणि अल्टिमेटली आपल्याला मग ते हिमॅच्युरिया, ॲलिगोयुरिया, ओलिगोयुरिया ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे तोही काय घटक नाही. बरं, आपण लेक्चरमध्ये एक्सक्रिशनशी संबंधित असणारे सगळे टॉपिक एक प्रकारे कव्हर केले, टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा कव्हर केले. पण आपण जर याच्या बाबतीमध्ये बघतोय, युरिन तयार होण्याची प्रक्रिया कुठे होत असते? किडनीमध्ये होत असते. किडनीचा रचनात्मक आणि कार्यात्मक लेखक हा आपल्याला नॅफ्रॉन्स बघायला मिळतो. नॅफ्रॉनचे फक्त 2 प्रकार पडतात. हे फक्त 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार असतो ग्लोमेरुलस आणि दुसरा असतो रेनल ट्यूब. आणि या रेनल ट्यूबचे मग 5 प्रकार पडतात. हे लाईनीत प्रकार सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पहिला प्रकार असतो हा साधारणतः बोमन्स कॅप्सूलचा म्हणजे बोमन्स संपुटाचा. दुसरा टप्पा असतो आपल्या PCTचा. ठीक आहे, तिसरा टप्पा असतो लूप ऑफ हेनलेचा. चौथा टप्पा असतो आपल्या DCTचा आणि 5वा टप्पा असतो आपल्या कलेक्टिव्ह ट्यूब्सचा. ठीक आहे, आणि मग सांगायचं झालं तर या माध्यमातून काय होत असतं, मूत्र तयार होत असतं. आणि अल्टिमेटली मूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं, की जिथे मोठ्या प्रमाणात ठीक आहे फिल्ट्रेशन होतं. मोठ्या प्रमाणामध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर कसा टाकायचा याचं एक प्रकारे तिथे फिल्ट्रेशन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हा एक प्रकारे घटक पुढे सटकतो. या घटकामधनं सुद्धा बघा आयुष्यामध्ये 2 चान्सेस सगळीकडे मिळतात. ठीक आहे, दुसरा चान्स असतो, कोई बी चान्स लास्ट नाही होता, सेकंड लास्टी होत आहे. इथे जाऊन काय करतं, असं वाटतं शरीराला की ओके हा घटक बाहेर टाकतोय पण पुन्हा एकदा बघूया, रिव्हिजन करूया की काही खरंच शोषण्यासारखं आहे का की सगळंच फेकायचं आहे. मग इथे काय केलं जातं, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन, खास करून पाणी, सल्फर या गोष्टींचं किंवा एक प्रकारे काही वेगळे घटक असतील तर ते काय केले जातात, रिॲब्झॉर्ब केले जातात. आणि जर हे असेल की हे रिॲब्झॉर्ब केलं, परत पाठवलं, पुन्हा ते पुढे पाठवलं जातं आणि त्यानंतर त्याचं काय केलं जातं, एक्सक्रिशन केलं जातं. मग हा पुन्हा पाठवण्याचा टप्पा म्हणजे काय असतो, ट्युब्युलर सिक्रेशनचा. आणि मग त्यानंतर जेव्हा ते पिनस वाटे शरीराबाहेर पोचतं त्याला आपण टेक्निकली एक प्रकारे एक्सक्रिशन म्हणत असतो. म्हणजेच काय, याला लक्षात ठेवायचं, फिरसे स्वरूपामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिल्ट्रेशन, त्यानंतर एक प्रकारे रिॲब्झॉर्बेशन, त्यानंतर सिक्रिशन आणि त्यानंतर चौथा टप्पा असतो एक्सक्रिशन. या माध्यमातून मूत्र तयार होत असतं. फिरसे म्हणा, पण फिरसेला इथे फिल्ट्रेशनचा आय जोडताना आय शोधायला जाऊ नका. ठीक आहे, किंवा याला तुम्ही एक प्रकारे उष्टे सुद्धा म्हणू शकतात. उष्टे जसं असतं ना तसं उष्टे म्हणायचं. काय, हे आपल्या ट्रिक आहेत. उष्टे काय आहे, अल्ट्रा फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह काय आहे, रिॲब्झॉर्प्शन, त्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन आणि एक्सक्रिशन. हे उष्ट म्हणा किंवा उष्टे म्हणा किंवा फिरसे म्हणा, उत्तर आपल्याला आलं पाहिजे. चलो पुढे बघा. अगेन
प्रोपेगेशन ऑफ साऊंड, रिफ्लेक्शन ऑफ साऊंडवर ही संकल्पना आहे. अनेकांना असं वाटत असतं की रिफ्लेक्शन वगैरे नियम हे फक्त आणि फक्त लाईटमध्ये आहेत, रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन वगैरे वगैरे. पण लक्षात ठेवा की एनी फॉर्म ऑफ एनर्जी हॅज रिफ्लेक्शन ऑफ इट्स ओन. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग कुठल्याही स्वरूपाची एनर्जी घ्या, ती प्रत्येकामध्ये रिफ्लेक्शन हा गुणधर्म असतोच. कारण एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड, ओनली इट कॅन बी ट्रान्सफर्ड इंटू वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. मग जेव्हा आपण ह्याचा विचार करतो ह्याच संकल्पनेवर हा प्रश्न आता वाचा. जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर होते आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप काय बघा. मराठीत तर काही कळत नाही, इकडे बघा. वेन कंप्रेशन ऑफ अ साऊंड वेव्स इज इन्सिडेंट ऑन रिजिड वॉल इट इज रिफ्लेक्टेड ॲज. म्हणजेच आता साधी गोष्ट आहे, आपण रिफ्लेक्शनचे नियम काय बघतो, सेम जे नियम प्रकाशाच्या रिफ्लेक्शनचे आहेत तेच एक प्रकारे आपल्याला साऊंडच्या रिफ्लेक्शनचे लागू होतात. कारण ते नियम रिफ्लेक्शनचे आहेत. इट इज नॉट रिलेटेड टू प्रकाश ओनली, इट इज रिलेटेड टू एनी सॉर्ट ऑफ रिफ्लेक्शन. मग पहिलं आपल्याला काय बघायला मिळतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय अँगल ऑफ इन्सिडेंट असतो आणि अँगल ऑफ आपल्याला रिफ्लेक्शन बघायला मिळतो. अँगल ऑफ इन्सिडेंट आहे आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, हे नेहमी कसे असतात, इक्वल असतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हा पहिला नियम आहे, याच्यावरूनच तुमचं उत्तर निघतंय. दुसरी गोष्ट, अँगल ऑफ इन्सिडेंट, ठीक आहे, आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे नेहमी कसे असतात, परस्पर विरोधी दिशांना असतात. विरोधी दिशा म्हणजेच एक प्रकारे लाईटमध्ये कसं बघतो आपण, ह्याच्यामध्ये एक स्तंभिका असते, ठीक आहे. एक प्रकारे अँगल ऑफ इन्सिडेंट आला, रिफ्लेक्शन सुद्धा या पद्धतीने दोघांचा अँगल कसा आहे, कॉमन आहे, ठीक आहे. आता तिसरं, आणि जर जेव्हा साऊंडच्या बाबतीमध्ये बघतो तेव्हा मात्र तो आपल्याला ह्या पद्धतीने बघावा लागतो की महत्त्वाची गोष्ट, ज्या एक प्रकारे वेव्हजने ज्या एक प्रकारे माध्यमातनं आपल्याला एक प्रकारे साऊंड येताना बघायला मिळतो त्याच माध्यमातनं त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा होतं. हा आपण बघतोय की एक प्रकारे रिफ्लेक्शन ऑफ साऊंडची डायग्राम टेक्निकली आपण म्हणू शकतो. ऑब्व्हियसली या नियमांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक स्तंभिका सुद्धा असते. मग तिसरा नियम त्या पद्धतीमध्ये आहे की अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन यांना विलग करणारी एक स्तंभिका असते आणि हे तीनही गोष्टी कशी असतात, एकाच प्रतलात असतात. म्हणजे जर उद्या उठून एखादा साऊंड जर या पद्धतीने आला तर तो त्या पद्धतीनेच काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे, ठीक आहे. आता आपण बघूया की दुसऱ्या पद्धतीने साऊंड या स्वरूपात आला तर तो याच पद्धतीने रिफ्लेक्ट होणार आहे, ठीक आहे. जर उद्या उठून साऊंड या स्वरूपात आला तर तो ह्याच पद्धतीने रिफ्लेक्ट होणार आहे, ठीक आहे. आता या अँगलने तुम्ही बघा, एक प्रकारे वेन अ कंप्रेशन ऑफ साऊंड वेव्स इज इन्सिडेंट ऑन अ रिजिड वॉल. कुठल्या पद्धतीने सांगितलंय का, ह्या मार्गाने आला त्या मार्गाने आला नाही, ते काय म्हणतात, साऊंड कंप्रेस होऊन तिकडे आला आणि तो एक प्रकारे एका रिजिड वॉलवर आपटला, ठीक आहे. रिजिड वॉलवर आपटल्यानंतर तो आपल्याला काय बघायला मिळतो, आहे तसाच परत जाणार ना, त्याच्यात बदल होणार आहे का, नाही होणार. आता बघा 180 अंशांनी अवस्था आकुंचित होईल. कुठे असं एक प्रकारे नियमांमध्ये दिलेलं आहे का की एक प्रकारे साऊंड आल्यानंतर ह्या पद्धतीने साऊंड आला तर तो 180 पद्धतीने विलन होतो, नाही होत. मग टेक्निकली बघतोय पहिलं ऑप्शन कट आहे, 180चा नाही तर 90चाही संबंध नाही, विरलन होईल पण अवस्था बदलणार नाही. म्हणजेच काय, रेअर फॅक्शन विथ नो फेस चेंज. आणि दुसरं काय आहे, कंप्रेशन विथ नो फेस चेंज. आता साधी गोष्ट आहे, ज्या पद्धतीने कंप्रेशन आलेलं आहे त्याच पद्धतीने निघून जाईल. म्हणजेच काय, एक प्रकारे अवस्थांतर होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचे हे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट, प्रोपगेशन ऑफ साऊंड सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे साऊंड कसा तयार होतो, साधी गोष्ट आहे की साऊंड तयार होत असताना नेहमी माध्यमाची गरज असतेच. विदाऊट माध्यम साऊंड तयार होऊच शकत नाही. कारण साऊंड हा नेहमी जेव्हा ट्रॅव्हल होतो तेव्हा तो ट्रॅव्हल होत असताना तो कुठल्या माध्यमातून जाताना त्या माध्यमांच्या अणूंची फक्त हालचाल होते, ते हालचाल करतात आणि साऊंड इकडनं तिकडे पाठवतात. म्हणजे उद्या उठून समजा जर मी बोलतोय आणि तुम्हाला तिकडे एक प्रकारे तिथे रेकॉर्ड होत असताना कॅमेरामध्ये तिथे कॅप्चर होतोय, तुम्हाला तो साऊंड येतोय. जर मी बोलतोय तर ह्या वातावरणातले जे काही आपल्याला अणू कण रेणू बघायला मिळतात हे एक प्रकारे हलतायत, ह्यांची जागा ते एक प्रकारे काय करतात, तिथल्या तिथे राहून एक प्रकारे त्यांच्यामध्ये काय हालचाल घडून आणतात आणि एक प्रकारे साऊंड तो पुढे पुढे पाठवतात. लाईटच्या बाबतीमध्ये काय, ते डायरेक्ट घेऊन जातं, ठीक आहे. म्हणून लाईट कॅन इव्हनली पॉसिबल, म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की ट्रॅव्हलच्या बाबतीमधले की ते व्हॅक्यूममधनं सुद्धा जाईल, पण साऊंड हा कसा व्हॅक्यूममधनं जाऊ शकत नाही का, कारण साऊंडला ट्रॅव्हल होण्यासाठी माध्यमातील कणांची हालचाल गरजेची असते आणि व्हॅक्यूममध्ये माध्यम नाही आहे. मग एक प्रकारे हलणार काय आणि एक प्रकारे तो साऊंड त्यामुळे पुढे जात नाही. म्हणून स्पेसमध्ये आपल्याला लाईट दिसते पण साऊंड बघायला दिसत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. प्रश्न सोपा होता बट अगेन खूप जास्त कन्सेप्टवर डिपेंड होता. त्यावेळेस ह्या प्रश्नाचा खूप जास्त बाऊ झालेला होता, अरे असं काय आणि तसं काय आहे, तसंच जाणार ना, बेसिक साधा सरळ नियम बघायला मिळतोय पुढे, ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही. किती सोपा प्रश्न आहे हा.
श्वसन प्रक्रिया आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपण काय शिकतो रे? सगळ्यात पहिल्यांदा इथे श्वसन होणार आहे. श्वसनाच्या एक प्रकारे दोन प्रकार पडतात. कुठले? एक प्रकारे ऑक्सी श्वसन, ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो एरोबिक श्वसन. दुसरं काय असतं? विनॉक्सी श्वसन, ज्याला आपण काय म्हणतो अनएरोबिक श्वसन. या दोघांमध्ये ही पहिली प्रोसेस काय असते? कॉमन असते, ज्याला आपण काय म्हणतो ग्लायकोलिसिस म्हणून ओळखतो. ग्लायकोलिसिस नंतर जर ऑक्सी श्वसन असेल तर काय असते? क्रेबची सायकल असते. क्रेबची सायकलचं पुढचं तत्व काय असतं? तर एक प्रकारे ETS असतं, म्हणजेच काय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं प्रोसेस असते. पुढे जाऊन OF नावाची एक प्रोसेस असते, म्हणजेच तो घटक पुन्हा एकदा सायट्रिक ॲसिड सायकलशी सुद्धा संबंधित आहे. ग्लायकोलिसिसचं बेसिकच आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जेव्हा पुन्हा विनॉक्सी श्वसन असतं तेव्हा ग्लायकोलिसिस नंतर आपण काय प्रकार बघतो? फर्मेंटेशनचे आपल्याकडे प्रकार असतात, लॅक्टिक ॲसिडचे प्रकार असतात. हे वेगवेगळे घटक आपल्याला कार्यरत असलेले बघायला इथे मिळतात. एवढं तुम्हाला बेसिक एक प्रकारे माहिती आहे. हे आपण आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा शिकलोय पूर्ण 4 तासांच्या बॉटनीमध्ये. आता याला घेऊन इकडे यायचं. ग्लायकोलिसिस आहे का? श्वसनामध्ये आहे. ETS सायकल आहे का? श्वसनामध्ये आहे. सायट्रिक ॲसिड सायकल आहे का? OFच्या माध्यमातून आहे. उरला काय? एकच घटक कॅल्व्हिन सायकल. कॅल्व्हिन सायकल म्हणजे C3 सायकल. हा एक प्रकारे C3 झाला, C4 झाला. त्यानंतर एक प्रकारे जो काही उरलेला घटक आहे हा युजली कुठे आपल्याला संबंधित बघायला मिळतो? फोटोसिंथेसिस याच्याशी संबंधित बघायला मिळतो. आणि ट्रस्ट मी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलंय आपल्या बायो बॉटनीच्या लेक्चरमध्ये, तुम्हाला जर बॉटनी मी शिकवलंय, सगळं शिकवलंय, जेवढं गरजेचं आहे तेवढं सर्व इनडेप्थ आपण 4.5 तासांमध्ये प्रॉपर शिकलेलो इथे बघायला मिळते. पण त्यातही मी तुम्हाला काय सांगितलं, अशी सिच्युएशन येऊ शकते की ज्या वेळेस तुम्हाला काय करायचं हे आठवत नाहीये, तुम्हाला पाठांतर नीट होत नाहीये. मग फायनल स्टेजला मी तुम्हाला काय करायला सांगितलं? कुठला घटक कशामध्ये लिहिलाय एवढंच फोकस करा. त्याच्यामागे हाच प्रश्न होता. हे सांगण्यामागे मतितार्थ ह्या प्रश्नाचा होता. सरसकट आहे. प्रकाश संश्लेषण वाचतोय आपण. पहिल्या लेक्चरमध्ये आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 केले. म्हणजे टेक्निकली L7चा पार्ट 1 मध्ये वनस्पती प्रकाश संश्लेषण शिकवलंय. L7च्या पार्ट 2 मध्ये श्वसन शिकवलंय. L8च्या पार्ट मध्ये आपण वाढ आणि विकास शिकवलंय. L8च्या पार्ट 2 मध्ये आपण वहन, जे काही बाकीच्या उरलेल्या गोष्टी आहेत, ॲसेंट ऑफ सॅप बीफ शिकवलेल्या आहेत. मग त्यात मी तुम्हाला काय म्हणतोय, पहिल्या प्रकाश संश्लेषण मध्ये आहे का रे? आहे का इथे कुठेतरी नाव तुम्हाला एक प्रकारे C3 सायकलचं आहे का? बघा इथे आहे का? यस, C3 सायकल, C3 पाथवे, कॅल्व्हिन सायकल. ह्याच्या माध्यमातून फोटोसिंथेसिसचा घटक आपण बघितलाय. त्यानंतर श्वसनाच्या बाबतीमध्ये बघत असताना आपण उरलेला घटक बघितलेला आहे. आता श्वसनाच्या बाबतीमधला घटक इथेच आहे. आय थिंक श्वसनामध्ये बघा काय काय बघतोय आपण. ग्लायकोलिसिस पाहिलंय का आपण? ग्लायकोलिसिस. त्यानंतर ग्लायकोलिसिस पूर्ण पानभर आपण शिकलो. त्यानंतर आपण काय पाहिलं? O2 अवेलेबल असेल तर आपण पायरुवेट नंतर क्रेब सायकल पाहिलं. त्यानंतर आपण ETS पाहिलं टर्मिनल ऑक्सिडेशनमध्ये. ETS पाहिलं, ऑक्सिडेटिव्ह फोसोफॉस्फोरिलेशन पाहिलं. आणि त्यानंतर आपण पुन्हा कुठे गेलो? तर एक प्रकारे फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये गेलो. यीस्ट असेल तर काय, ह्युमन मसल्स असेल तर लॅक्टिक कसं, मिल्क असेल तर मिल्कमधलं लॅक्टोज शुगर लॅक्टिक ॲसिड कसं, हा घटक पाहिला. म्हणजे तुम्हाला मी क्लिअर कट सांगतोय काही गोष्टी की जर उद्या उठून परीक्षेला प्रश्न आपल्याला बरोबर आणायचा आहे तर समजा काही गोष्टी लक्षात नाही राहते तर त्या गोष्टी कशाचा भाग आहे हे एवढं तरी बघा. तुमचा प्रश्न बरोबर आला पाहिजे. तुम्ही काय मला मेसेज करून सांगणं अजिबात अपेक्षित नाही, सर तुमच्यामुळे झालो. मला जो कोणी असं म्हणतो मला रागच येतो, भाऊ तू तुझ्यामुळे होतोय. पण जर मी एखादी गोष्ट तुम्हाला काही सांगतोय तर ती कृपया तिथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कंपल्सरी करायचं. आणि जर वेळ मिळाला, आता ज्याला कळालं त्याला कळालं, तर गप गुमान आपली बॅच आहे ती जी कंपल्सरी करणं तुम्ही अपेक्षित आहे ती तुम्ही एकदा सायन्सची बॅच करून घ्या. पुढे मला हे जमणार आहे, पण पुन्हा एकदा हे बेसिक कन्सेप्ट माहिती असणं अपेक्षित राहील. पुढे बघा पुन्हा एकदा हा अतिशय सोपा प्रश्न. मी सरसकट सर्व कोण शिकवलेले आहेत लेक्चरमध्ये, जर वेळ मिळाला तर ते बघून घ्या. 2 समतल आरशांमध्ये एक मांजर बसले, मांजर बसो बोका बसो कोणीही बसो. जर 2 समतल आरशांमधील कोण 30 अंश असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा तयार होतील? इट्स ओके. जर प्रतिमा काढायच्या असतील तर ते समतलच आरसे पाहिजेत. आणि प्रतिमा काढण्यासाठीचं सूत्र काय आहे? एक प्रकारे 360 डिवायडेड बाय जो काही अँगल असेल तो, ठीक आहे. आणि त्याला आपण काय करायचं आहे? अँगलने डिवाइड केल्यानंतर -1 करायचं ज्या उत्तरातनं. मग 30 अंशाचा कोण घ्या. 30 अंशाचा कोण घेतलाय? 360 भागिले 30 वजा 1. 30 एके 30, 30 12 किती? 12 36, 12 वजा 1 हे तुमचं टोटल उत्तर काय झालं? 11. हे तुमचं उत्तर आहे. सोबत आता आपण असं करूया की बाबा इथे 30 अंशाचा नाही, इथे 45 अंशाचा कोण घेऊया. ठीक आहे. 360 भागिले 45 आपल्याला करणं गरजेचं आहे. 45 दुने 90, 9 चोक
36 म्हणजेच किती झाले 8 झाले. मग 45 अंशाचा कोन असेल तर 8 वजा 1 किती 7 येणं अपेक्षित आहे. समजा 180 अंशाचा कोन असेल तर 360 भागिले 180 किती आले 2. 2 वजा 1 1 आपल्याला प्रतिमा तयार होईल. समजा एक प्रकारे 10 अंशाचा कोन असेल 360 भागिले किती 10 उरलं उत्तर वजा 1. उत्तर किती आलं तुमचं साधारणतः 36 वजा 1 35 इमेजेस तयार होतील. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि का असं मी म्हणतो ह्याच्यावर लक्षात घ्या, सेम आशयाचा डॉट कॉपी पेस्टेड प्रश्न 2023च्या राज्यसेवेला सुद्धा आलेला आहेच. ठीक आहे. हा प्रश्न बघा, अगेन टफेस्ट क्वेश्चन एव्हर. मी असं म्हणेन टफेस्ट क्वेश्चन म्हणजे हा प्रश्न माहिती असण्यासाठी फक्त कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं डॉट गरजेची आहे. मग याच्या बाबतीत आपण बघताना कसं बघायचं आहे, काय दिलंय तुम्हाला 0.10 मोल जलीय द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा. ओके, आपल्याला काय सांगितलंय pH ची व्हॅल्यू काढायची. मग pH ची व्हॅल्यू काढण्यासाठी जेव्हा आपण टेक्निकली बघतो तेव्हा आपल्याला सूत्र काय सांगतं, साधारणतः pH जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला सूत्र असं सांगतंय की मायनस लॉग आणि H+ आयन, मायनस लॉग इन स्क्वेअर H+ आयन, कारण एक प्रकारे ॲसिडिक असेल तर H+ हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. हायड्रोजन आयन बघावे लागतात तेव्हा तुम्हाला एक प्रकारे pH ची व्हॅल्यू युजली कळत असते. पोटेन्स ऑफ हायड्रोजन टेक्निकली आपण याला म्हणतो. मग आता ही संकल्पना आहे. मग आता pH ची स्केल काय रे राजांनो, 0ला pH कसा आहे, न्यूट्रल आहे. सॉरी 7ला pH कसा आहे, 7 नंबरला न्यूट्रल बघायला मिळतो. 7 पासून 14 पर्यंत जेव्हा जातो तेव्हा तो बेसिक होतो, म्हणजेच तो टेक्निकली वाढत जातो. ही प्लस व्हॅल्यू येणार. जेव्हा तो एक प्रकारे इकडे येतो कन्सिडर करत असताना, कुठं तर आपल्या साईडला म्हणजे 0 पर्यंत येतो किंवा 1 पर्यंत येतो, तर आपल्याला तो काय बघायला मिळतो, साधारणतः जर कन्सिडर करायचं झालं तर ॲसिडिक बघायला मिळतो. म्हणजेच तो 7 पासून कसा आहे मायनसमध्ये येतो. इथे तुम्हाला HCl बद्दल प्रश्न विचारला आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये H+ आणि Cl- आयन आपल्याला बघायला मिळतात. H+ आयन असल्यामुळे तो ॲसिडिक स्वरूपात बघायला मिळतो. प्लस त्याची व्हॅल्यू 7 पासून मागे येते, 1 पर्यंत येते, म्हणजे तो मायनसकडनं आपल्याला बघणं गरजेचं आहे. आधी ऑप्शनमध्ये मायनस शोधा किंवा pHच्या सूत्रामध्येच आपल्याला मायनस हे बघायला मिळतं. 2 प्लस असलेले ऑप्शन कट करा. केले तुम्ही, यस केले. आता मायनस लॉग 10 आपल्याला बघायला मिळालंय, म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला ह्या स्वरूपामध्ये सद्यस्थितीमध्ये आहे. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एक प्रकारे ह्याचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 तुम्हाला काय सांगतो, एक प्रकारे 1.0 × 10⁻⁻1 ह्याचं कॅल्क्युलेशन करा. ऑप्शन क्रमांक 4 तुम्हाला काय सांगतो, एक प्रकारे 0.10 × 10⁻1चं एक प्रकारे हे करा, काय म्हणतो आपण त्याला, कॅल्क्युलेशन करा. आता सरसकट ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन आपण कसं करतोय, सायंटिफिक असल्यामुळे कंपल्सरी लॅब म्हणजे कॅल्सीवर काय दिलं आहे आपल्याला बघा, ह्याच्यामध्ये 1.0 ह्याच्यामधनं 10⁻⁻1 10⁻⁻1 ची व्हॅल्यू आपल्याला काय बघायला मिळते राजांनो, 0.1 बघायला मिळते. आता सगळ्यात पहिल्यांदा 1.0 × 0.1 ह्यांचा गुणाकार केला तर मला काय कळतं, 0.1 मिळतं. ठीक आहे, म्हणजे उत्तर तुमचं टेक्निकली ऑप्शन क्रमांक 3 पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 मधले बघा 0.10 × जर सांगायचं झालं 0.1 ह्यांचा जर तुम्ही गुणाकार केला, 0.10 × 0.1चा गुणाकार केला, तुम्हाला उत्तर 0.01 बघायला मिळतं. इथे आपल्याला 0.1 पर्यंत पोचायचं आहे. सरसकट तिसऱ्या ऑप्शनने पोचतो. हे तुमचं उत्तर आहे. आणि हेच याच्यामागे, ह्याला काही लॉजिक टिप ट्रिक नाही आहे, हा बेसिक कंटेंट आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य ॲटलिस्ट तुम्ही ऑप्शन 2 तर कट केले पाहिजे, कारण सूत्रामध्येच मायनस आहे pH ची व्हॅल्यू काढताना. संपला विषय. का तर हे त्याच्या मागचं बेसिक लॉजिक आहे. ठीक आहे, अल्टिमेटली दिलेल्या संख्यांचा बेरीज भागाकार गुणाकार करा. मी नेहमी तुम्हाला म्हणतो, जेव्हा उत्तर तुम्हाला काढायचं असतं तर तेव्हा उत्तर पूर्ण संख्या आली पाहिजे किंवा बाकी शून्य उरला पाहिजे, इथपर्यंत तुम्हाला जायचं आहे. आपली पूर्ण संख्या सुद्धा आली गणितात दिलेली आणि उत्तर बाकी शून्य सुद्धा आलं टेक्निकली सांगायचं झालं तर, म्हणून ते तुमचं उत्तर आहे. आणि हा तुम्ही थॉट तिथे वापरला पाहिजे. कधी कधी अशी गणितं असणारच आपल्याला की जी आपल्याला येणार नाहीत, पण अशा वेळेस आपल्याला तिकडे काहीतरी जुगाड स्वतःच्या नॉलेजवर वापरायचं आहे. हे जर तुम्हाला आत्ता इथे उभं राहून कोण सांगत असेल की याच्या मागे एवढं मोठं शास्त्र आहे, नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट, त्यांना विचारायचं बॅचमध्ये शिकवलं आहे का तुम्ही, नाही शिकवलं नाही, शांत बसा. मग अशा वेळेस तुम्हाला ह्या लॉजिकसाठी एक प्रकारे कसे आपण कॅल्क्युलेशन तिकडे करू शकतो हे तुम्हाला इथे सांगणं अपेक्षित आहे. आणि ट्रस्ट मी हे कुठल्या तरी पुस्तकामध्ये एक्सप्लेन करून दिलेलं असणार आहे, ते तिकडनं आपल्याला विचारलेलं आहे. पुढे